नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजचा पहिला प्रश्न, वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी यांची नियुक्ती करण्यात आली. पहिला ऑप्शन आहे दिनेश वाघमारे, दुसरं ऑप्शन आहे पृथ्वीराज BP, तिसरं ऑप्शन आहे अश्विनी भिडे आणि चौथा ऑप्शन आहे राजेश अग्रवाल. तर वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी निवड झालेली आहे, ती म्हणजे पृथ्वीराज BP यांची. आणि तिसरं जे ऑप्शन आहे अश्विनी भिडे, या मुंबई महानगरपालिकेच्या नवीन आयुक्त आहे. त्यानंतर जे उर्वरित जे दोन ऑप्शन आहे ते पण महत्त्वाचे आहे, ते बघूया आपण. तर बघा, दिनेश वाघमारे जे आहे ते आहे राज्य निवडणूक आयुक्त, ठीक आहे. त्यानंतर राजेश अग्रवाल जे आहे ते आहे मुख्य सचिव आहे, चीफ सेक्रेटरी आहेत ते. आणि आणखीन एक नाव लक्षात ठेवा, डॉक्टर संजय मुखर्जी, हे MMRD महानगर आयुक्त आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा नाव. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली आहे? पहिला ऑप्शन आहे सांगली, दुसरा ऑप्शन आहे सातारा, तिसरा ऑप्शन आहे कोल्हापूर, चौथा आहे सोलापूर. तर अधिकृतपणे क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मंजुरी दिली आहे कोल्हापूरला, ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, कोल्हापूर. पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय कुठे आहे? तर पहिलं ऑप्शन आहे कोल्हापूर, दुसरं ऑप्शन आहे मथुरा, तिसरं ऑप्शन आहे इंदोर, चौथा ऑप्शन आहे लखनौ. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, मथुरा. तर राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय कुठे आहे? तर मथुरा इथे आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पहिलं ऑप्शन आहे उपेंद्र द्विवेदी, दुसरं ऑप्शन आहे धीरज सेठ, तिसरं ऑप्शन आहे दिनेश कुमार त्रिपाठी आणि चौथा ऑप्शन आहे अमरप्रीत सिंग. तर याचं करेक्ट उत्तर आहे धीरज सेठ. भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण आहे? तर धीरज सेठ आहे. तर CDS प्रमुख आहे अनिल चौहान आणि लष्कर प्रमुख आहे उपेंद्र द्विवेदी. उपप्रमुख आपण आता बघितलं धीरज सेठ आहे. नौदल प्रमुख कोण आहे? दिनेश कुमार त्रिपाठी. आणि नौदल उपप्रमुख आहे संजय वास्तयन. आणि वायुदल प्रमुख कोण आहे? तर अमरप्रीत सिंग आहे. आणि वायुदल उपप्रमुख आहे नागेश कपूर. तर आपण चारही ऑप्शनचे एक्सप्लेनेशन बघितले आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, ब्लॅक स्वान समिट 2026 कुठे आहे? तर पहिलं ऑप्शन आहे मुंबई, दुसरं ऑप्शन आहे दिसपूर, तिसरं ऑप्शन आहे इम्फाळ, चौथा ऑप्शन आहे भुवनेश्वर. तर ब्लॅक स्वान समिट ही आहे भुवनेश्वर इथे, ठीक आहे. तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, इम्फाळ ही मणिपूरची आहे आणि दिसपूर ही आसामची आहे. तर भुवनेश्वर ही ओडिसाची आहे, ठीक आहे. तर राजधानीवर प्रश्न येतो, ते लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, भारतातील राज्यस्तरीय पक्षी ॲटलस प्रकाशित करणारे दुसरे राज्य कोणते म्हटलं? व्यवस्थित बघा, इथं दुसरे म्हटलं आहे. तर पहिलं कोणतं असेल आणि दुसरं कोणतं असेल? तर आपण सुरुवातीला दुसरं बघूया. तर पहिलं ऑप्शन बघा महाराष्ट्र आहे, दुसरं ऑप्शन आहे मध्य प्रदेश, तिसरं ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, चौथा ऑप्शन आहे गोवा. तर भारतातील राज्यस्तरीय पक्षी ॲटलस प्रकाशित करणारे दुसरे राज्य हे गोवा आहे. आणि पहिलं राज्य आहे ते म्हणजे केरळ आहे. पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे केरळ. दुसरं राज्य आहे गोवा. आणि या महोत्सवाची थीम काय आहे? तर मॅजेस्टिक महादेई नदी जैवविविधता अशी याची थीम आहे. थीम लक्षात ठेवा, थीमवर प्रश्न येऊ शकतो. तर बघा, आजच्या या चालू घडामोडीमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि दररोज या चॅनलवर 7 AM सकाळी 7 वाजता तुम्हाला चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असतो. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.